हृदय हेलवणारी घटना, चिमुकलीला ओरबाडून दगडाने ठेचलं। आजकाल समाजात अनेक संतापजनक घटना घडताना दिसून येत आहेत आणि जे घडतंय ते समाज घटकांना सुन्न करून सोडतंय। अशीच एक हृदयद्रावक घटना नाशिकच्या मालेगावमधून समोर आली आहे। मालेगाव तालुक्यातील एका 3 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। गावातल्याच एका नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचं उघड झालंय। आता बघूयात नेमकं घडलंय काय। नमस्कार, मी वरुण, तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एका 24 वर्षाच्या नराधमाने तिचा बलात्कार करून त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली। या प्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। आजही डोंगराळे ग्रामस्थांनी या घटनेवरून आक्रमक भूमिका घेत मालेगाव पासून महामार्ग रोखला होता। या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षाच्या मुलीसोबत अमानुष प्रकार झाला होता। सकाळपासून खेळणारी मुलगी सापडत नव्हती म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली। शोध घेत असताना काही वेळाने मुलगी गंभीर अवस्थेत सापडली। तिला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं। त्यामुळे या भांडणाचा राग मनात धरून नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत हे सैतानी कृत्य केलं असं बोललं जातंय। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, तोपर्यंत मुलीचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। आता तरी या चिमुरडीला न्याय मिळणार का, की हे नराधम असेच मोकाट सुटणार, हा प्रश्न सर्वांसमोरच उभा राहतोय। बाकी ह्या विषयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।